Hi students, good morning to all of you. In last lecture, we have started our advanced web designing chapter from our IT syllabus. लास्ट लेक्चरमध्ये आपण काय स्टार्ट केला आहे तर आपल्या ITच्या सिलेबसमधला ॲडव्हान्स वेब डिझायनिंग हा जो चॅप्टर आहे त्या चॅप्टरला आपण लास्ट 2 लेक्चर्समध्ये स्टार्ट केला आहे. आता लास्ट 2 लेक्चर्स जर आपण ऑब्झर्व केले तर त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं तर डिफरंट टाईप्सचे जे HTML टॅग आहेत किंवा HTML पेज जे आहे त्या HTML पेजचं बेसिक स्ट्रक्चर काय असणार आहे हे आपण लास्ट 2 लेक्चरमध्ये पाहिलं. आज इथं मी एक सॅम्पल कोड तयार केलेला आहे की जे आपण टॅग आत्तापर्यंत स्टडी केले आहेत ते टॅग आपण काय केलेले आहेत ह्या सॅम्पल कोडमध्ये यूज केलेले आहेत किंवा हे एक टेंटेटिव्ह वेब पेज डिझाईन केलेलं आहे की ज्याच्यामध्ये हे सॅम्पल कोडचं आपण काय केलेलं आहे यूज केलेलं आहे. आता इकडं लक्ष द्या, हे वेब पेज केअरफुली बघा. आता ह्या वेब पेजमध्ये आपल्याला काय काय दिसते हे तुमच्या लक्षात येईल. इथं पहिल्यांदा जे वरती तुम्हाला टेक्स्ट दिसत आहे ते कसं दिसत आहे, स्क्रोलिंग फॉर्मॅटमध्ये टेक्स्ट दिसत आहे, बरोबर आहे. इथं एक मेसेज तुम्हाला काय होतं स्क्रोल करताना दिसतोय की जिथं आपल्या कॉलेजचं नाव आहे चाटे ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स सातारा. हे टेक्स्ट कसं दिसते तर तुम्हाला स्क्रोलिंग फॉर्मॅटमध्ये दिसते. त्याच्यानंतर अजून काय दिसतं या वेब पेजमध्ये तर इथं आपण काय केलेले आहे हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केलेली आहे. त्याच्यानंतर इथं काय केलेलं आहे तर आपण आपला जो कॉलेजचा ॲड्रेस आहे तो कॉलेजचा ॲड्रेस इथं प्रिंट आउट केलेला आहे. त्याच्यानंतर परत इथं आपण काय केलेलं आहे एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केलेली आहे. त्याच्यानंतर आपण काय केले तर इथे एक छोटंसं टेबल ड्रॉ केलेलं आहे आणि खाली इथं काय केलं तर 2 लिंक प्रोव्हाइड केल्यात की जे क्लिक ऑन सेकंड पेज आणि क्लिक ऑन थर्ड पेज याच्यावरती ते क्लिक केलं जातं. आता हे जर वेब पेज तुम्ही केअरफुली बघितलं तर तुमच्या काही गोष्टी लक्षात आल्या असतील. आपण जे आत्तापर्यंतचे टॅग स्टडी केले त्या टॅगचाच वापर करून मी काय केलेलं आहे हे वेब पेज डिझाईन केलेलं आहे. आता याच्यामध्ये मी कोणकोणते टॅग वापरलेत ते एकदा तुम्हाला सांगते. हे स्क्रोलिंग टेक्स्ट जे दिसतंय ह्या स्क्रोलिंग टेक्स्टसाठी मी कोणता टॅग वापरला असेल तर आपण जो मार्क्यू टॅग शिकलो की जो कालच्या लेक्चरला मी तुम्हाला सांगितलं की मार्क्यू टॅग काय करतं तर ज्यावेळेला आपण हा मार्क्यू टॅग वापरतो त्याच्यामध्ये जे काही तुम्ही टेक्स्ट लिहिता ते टेक्स्ट काय केलं जातं तर स्क्रोलिंग केलं जातं. त्याच्यासाठी 2 त्याचे ॲट्रिब्यूट्स होते, एक होतं त्याची अलाइनमेंट आणि एक होतं डायरेक्शन. इथं हे स्क्रोलिंग टेक्स्ट तुम्हाला कुठं दिसते तर टॉपला दिसते, म्हणजे त्याची अलाइनमेंट इथं काय सेट केली असणार आहे टॉप अशी अलाइनमेंट सेट केली असणार आहे. आणि डायरेक्शन कशी आहे तर ते राईटकडून लेफ्टकडं काय होते स्क्रोलिंग करताना आपल्याला दिसत आहे, म्हणजे त्याची डायरेक्शन आहे राईट टू लेफ्ट. त्याच्यानंतर अजून काय दिसतंय बघा तर हे जे वेब पेज आहे ह्या वेब पेजला मी बॅकग्राऊंड कलर ॲज अ पिंक सेट केलेला आहे. इथं तुम्हाला हवा तो कलर काय करू शकता सेट करू शकता किंवा ॲज अ इमेज म्हणून सेट करू शकता. इथं मी इमेज का सेट केली नाही कारण ज्यावेळेला हे लेक्चर्स शूट केले जात आहे त्याला ती इमेज जी आहे ती इमेज तुम्हाला प्रॉपर दिसत नाही आहे. त्याच्यासाठी मी इथं काय केलं तर फक्त बॅकग्राऊंड कलर ॲज अ पिंक सेट केला. जर मी बॅकग्राऊंड कलर डार्क सेट केला तर हे जे रायटिंग केलेले आहे हे रायटिंग केलेलं तुम्हाला प्रॉपरली दिसणार नाही. त्याच्यासाठी इथं काय केलं मी तर बॅकग्राऊंड कलर काय केला तर फेंट जो पिंक आहे तो फेंट पिंक कलरचा मी बॅकग्राऊंड इथं सेट केलेला आहे. त्याच्यानंतर अजून काय दिसते तर ही एक लाईन दिसते आणि ही एक लाईन दिसते. ही कशामुळे पॉसिबल झाले आहे मला लाईन ड्रॉ करणं तर त्याच्यासाठी मी हॉरिझॉन्टल रूल हा जो आपला टॅग आहे त्या हॉरिझॉन्टल रूल टॅगचा यूज केला. आपण कालच्याच लेक्चरला पाहिलं होतं की HR टॅग कशासाठी वापरला जातो तर हॉरिझॉन्टल रूल जे आहे किंवा ॲज अ डेकोरेटिव्ह पर्पजसाठी हा टॅग वापरला जातो. मग तिथं तुम्हाला लाईन कोणत्या कलरची पाहिजे ते स्पेसिफाय करू शकता. मी इथं लाईनला कलर दिलेला आहे पर्पल, त्यामुळे ही लाईन काय झालेली आहे पर्पल कलरची दोन्ही लाईन्स आपल्याला इथं ड्रॉ करून मिळालेल्या आहेत. त्याच्यानंतर अजून काय दिसते तर हा ॲड्रेस जो मी राईट डाऊन केलेला आहे तो ॲड्रेस कसा आहे तर प्रॉपर वेमध्ये आहे. हा बरोबर सेंटरला काय झालेला आहे तिथं प्रिंट झालेला आहे. मग त्याच्यासाठी मी कोणता टॅग वापरला तर आपल्याकडं प्री फॉर्मॅटेड टेक्स्ट हा एक टॅग आपल्याकडे अवेलेबल आहे की ज्याचा वापर करून तुम्ही काय करू शकता ज्या पद्धतीनं तुम्ही नोटपॅडमध्ये राईट डाऊन केलेलं आहे त्याच पद्धतीनं तुम्हाला तिथं काय केलं जातं तुमचं ॲज अ आउटपुट म्हणून तिथं दाखवलं जातं. त्याच्यासाठी हा प्री फॉर्मॅटेड टेक्स्ट मी टॅग वापरलेला आहे. त्याच्यानंतर मी अजून काय केलेलं आहे तर इथे एक टेबल ड्रॉ केलेला आहे.
कालच्याच लेक्चरमध्ये आपण टेबल टॅगसुद्धा स्टडी केला. मग टेबल टॅगमध्ये काय केलं जातं, तर टेबल जे आहे ह्या टेबलसाठी आपल्याला काय प्रोव्हाइड करावं लागतं, तर इथं मी टेबलला बॉर्डर दिलेली आहे बघा, इथं तुम्हाला बॉर्डर दिसत असेल. मग टेबल टॅगचे ॲट्रिब्यूट्स काय आहेत, तर त्याचा बॉर्डर हा एक ॲट्रिब्यूट होता की जो काय करतो, बॉर्डर किती ठेवायचे आहे ते तुम्हाला सांगितलं जातं. इथं बॉर्डर जी आहे त्याचा थिकनेस जरा जास्त दिसतोय, म्हणजे इथं मी बॉर्डर कितीची ठेवलेली असेल तर 2 और 3. इथं बॉर्डरसाठी एक नंबर स्पेसिफाय केला जातो आणि त्या नंबरमध्ये ती काय केली जाते, बॉर्डर तिथं ठेवली जाते. त्याच्यानंतर इथं काय केलं, तर इथं स्ट्रीम आणि कपॅसिटी हे तुम्हाला कसं दिसतंय, बोल्डमध्ये दिसतंय. आता ज्यावेळेला आपण टेबल टॅग स्टडी करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं, तर टेबल हेडिंग आपण देऊ शकतो. म्हणजे हा कॉलम जो आहे आणि हा कॉलम काय रिप्रेझेंट करतं, तर स्ट्रीम्स कोणकोणते आहेत हा कॉलम रिप्रेझेंट करतं आणि हा कॉलम काय रिप्रेझेंट करतो, तर तुमची कपॅसिटी किती आहे. म्हणून मी स्ट्रीम आणि कपॅसिटी जी आहे त्याच्यासाठी काय केलं, तर TH टॅगचा यूज केला. आणि हे दोन काय झालेत, माझे टेबल डेटा झालेत, म्हणजे टेबलचे कॉलम्स तयार झालेत आणि त्याच्यामध्ये मी काय केलेले आहेत, ह्या व्हॅल्यू पुटअप केलेल्या आहेत. त्याच्यानंतर मी खाली काय केलं, तर 2 लिंक प्रोव्हाइड केलेल्या आहेत. म्हणजे ज्यावेळेला मी ह्याच्यावरती क्लिक करते, इथं आल्यानंतर बघा की इथं साईन कशाचं येतं, तुमचं हँडचं साईन येतं किंवा फिंगरचं साईन येतं. मग ज्यावेळेला तुम्ही वेबपेज असे बघता की जिथं हँडचं साईन येतं तिथं काय केलेलं असतं, तर तिथं तुम्हाला लिंक प्रोव्हाइड केलेली असते. इथं सुद्धा काय केले, तर एक लिंक प्रोव्हाइड केलेली आहे मी, की जी काय करते, मला नेक्स्ट पेजवरती जाण्यासाठी मदत करते. ॲक्च्युली हे पेजेस आता डिझाईन केलेले नाही आहेत, त्यामुळे त्याच्यावरचा डेटा तुम्हाला तिथं दिसू शकत नाही. पण या पद्धतीने आपण काय करू शकतो, तर जे काही आपण कालच्या लेक्चरमध्ये अँकर टॅग शिकलो की जो लिंक देण्यासाठी वापरला जातो. लक्षात आलं तुमच्या की आत्तापर्यंत जे काही आपण टॅग शिकलो त्या टॅगचा यूज करून काय केलेलं आहे, इथं मी एक सॅम्पल पेज तयार केलेलं आहे की जे आपण ॲज अ वेब पेज म्हणून सुद्धा तयार करू शकतो. या पद्धतीची वेब पेजेस जे आहेत ते तुम्हाला स्वतः काय करता आली पाहिजेत, तयार करता आली पाहिजेत. याचा जो कोड आहे तो कोड एकदा मी तुम्हाला दाखवते की हे वेब पेज मी कसं डिझाईन केलेलं आहे. इथं बघा, पहिला आपला असणार आहे HTML टॅग. त्याच्यानंतर मी टायटल काय वापरलेलं आहे ह्या पेजला, तर होम पेज या पद्धतीचं इथं टायटल वापरलेलं आहे. त्याच्यानंतर काय वापरले, तर बॉडी जो आहे बॉडीचा BG कलर काय दिलेला आहे, पिंक दिलेला आहे. म्हणजे तिथं काय झालेलं आहे, तुमचा बॅकग्राऊंड कलर ॲज अ पिंक म्हणून सेट झालेला आहे. त्याच्यानंतर मी H1 अलाइन सेंटर, जे माझं टेक्स्ट फिरत आहे ते टेक्स्ट कसं आहे, तर बोल्ड आहे. त्याच्यासाठी मी काय केले, तर H1 टॅग वापरलेला आहे आणि अलाइनमेंट त्याला काय दिलेली आहे, तर सेंटर दिलेली आहे. त्याच्यानंतर मार्क्यू टॅग वापरलेला आहे. मार्क्यू टॅगमध्ये मी काय लिहिलेलं आहे बघा, तर इथं माझा मार्क्यू टॅग स्टार्ट होतो, चाटे ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स सातारा. म्हणजे जे आपल्याला स्क्रोलिंगमध्ये टेक्स्ट दिसत आहे ते टेक्स्ट कशामध्ये मी लिहिलेलं आहे इथं, तर त्याच्यासाठी हा मार्क्यू टॅग जो आहे, हा मार्क्यू टॅगचा मी इथं काय केलेला आहे, त्याच्यासाठी यूज केलेला आहे. ज्या वेळेला आपल्याला असे स्क्रोलिंग मॅसेजेस दाखवायचे असतात त्यावेळेला हा मार्क्यू टॅग वापरला जातो आणि जे काही मॅसेजमध्ये लिहायचं आहे ते त्याच्या काय केलं जातं, पुढं दाखवलं जातं की जेणेकरून तुमचं हे मॅसेज जे आहे ते स्क्रोलिंगमध्ये येईल. त्याच्यानंतर बघा मी काय वापरलेलं आहे, त्याच्यानंतर वेब पेजमध्ये आपण काय बघितलं, तर एक होरिझॉन्टल लाईन आपल्याला दिसते. त्याच्यासाठी मी काय केलं, तर हा HR टॅग वापरला. HR म्हणजे होरिझॉन्टल रूल. त्याच्यानंतर त्याच्यासाठी कलर स्पेसिफाय केला की पर्पल. इथं मी कलर कोणता सांगितलेला आहे, पर्पल कलर सांगितलेला आहे. आणि त्याची साईज किती स्पेसिफाय केली, तर 5. जेवढी तुम्ही साईज वाढवाल तेवढ्या त्या लाईनची काय होणार आहे, थिकनेस तुमचा वाढत जाणार आहे. त्याच्यानंतर बघा मी कोणता टॅग वापरलेला आहे इथं, तर प्री टॅग वापरलेला आहे. इथं बघा मी ॲड्रेस कसा लिहिलेला आहे, तर ॲड्रेस हा जो वर्ड आहे, हा ॲड्रेस हा वर्ड कशामध्ये लिहिलेला आहे, तर बोल्ड वापरलेला आहे. म्हणून त्या ॲड्रेस काय झालेला आहे, बोल्ड झालेला आहे. त्याच्यानंतर मी इथं लिहिलेलं आहे नियर कमानी हाऊस राजपथ सातारा. हे ज्या पद्धतीनं मी इथं लिहिलेलं आहे त्याच पद्धतीनं माझं काय झालेलं आहे, वेबपेजमध्ये प्रिंटआउट झालेलं आहे. त्याच्यासाठी मी हा प्री हा टॅग वापरला. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला परत एक होरिझॉन्टल रूल दिसला किंवा एक आडवी लाईन दिसली. मग त्याच्यासाठी मी परत HR टॅग वापरलेला आहे. कलर इज इक्वल टू पर्पल आणि साईज इक्वल टू 5. म्हणजे जी होरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली जाईल तिचा कलर कसा असणार आहे, पर्पल असणार आहे आणि त्याची साईज किती असणार आहे,
तर 5 एवढी त्याची साईज असणार आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं की आपण एक टेबल ड्रॉ केलेला आहे. मग ह्या टेबलसाठी बघा काय लिहिलेलं आहे मी, तर टेबल हा टॅग घेतलेला आहे. टेबल अलाइनमेंट इज इक्वल टू सेंटर आणि बॉर्डर इज इक्वल टू 2. अलाइनमेंट काय स्पेसिफाय करतं, तर ते टेबल कुठे डिस्प्ले झालं पाहिजे. माझं जर टेबल तुम्ही ऑब्झर्व केलं तर ते वेब पेजच्या बरोबर सेंटर आहे. का, तर इथं मी अलाइनमेंट इज इक्वल टू सेंटर लिहिलेलं आहे म्हणून ते सेंटरला प्रिंट झालं. आणि बॉर्डर किती दिलेली आहे, त्याची 2 दिलेली आहे म्हणून त्याचा थिकनेस काय केला, थोडासा वाढवला. त्याच्यानंतर कॅप्शन काय स्पेसिफाय करतं, तर त्या टेबलला तुम्हाला एखादं नाव द्यायचं असेल तर ते कॅप्शनमध्ये लिहिता येतं. मी तिथं कोर्स असं नाव तुम्हाला दिसत होतं, मग ते कशामध्ये लिहिलेलं आहे, तर ह्या कॅप्शनमध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळं तिथं तुम्हाला ते टेबलच्या बरोबर वरती दिसलं. आता इथं आपण काय केलेत, तर 2 रोज आपण बघितले. पहिल्या रोमध्ये काय लिहिलेलं होतं, तर स्ट्रीम आणि कपॅसिटी. मग हा पहिला रो मी तयार केला TR नावाचा. इथं एक रो इन्सर्ट करण्यात आला. त्याच्यानंतर मी TH वापरले आणि हेडिंग काय सांगितलं, तर स्ट्रीम हे त्याच्यासाठी हेडिंग दिलं. त्याच्यानंतर दुसरं हेडिंग जे आहे ते मी कुठलं वापरलेलं आहे, कपॅसिटी. हे माझं दुसरं हेडिंग आहे. माझे हेडिंग संपले. हेडिंग कधी वापरले जातात, तर ज्यावेळेला तुम्ही पहिला रो इन्सर्ट करता त्या पहिल्या रोमध्येच तुम्ही काय करू शकता, हेडिंग यूज करू शकता. नंतर तुम्हाला हेडिंग यूज करता येत नाहीत. आणि बाय डिफॉल्ट ज्यावेळेला तुम्ही हेडिंग वापरता टेबलचं त्यावेळेला ते ॲटोमॅटिक काय केलं जातं, तर बोल्ड केलं जातं. इथं माझा TR फिनिश झालेला आहे म्हणजे माझी पहिली रो कंप्लीट झालेली आहे. त्याच्यानंतर मी दुसरी रो सुरू करते, त्याच्यासाठी मी TR टॅग यूज केला. त्याच्यानंतर मी काय घेतलं, तर TD घेतलं. म्हणजे ॲक्च्युली मला आता काय करायचं आहे, तर त्या टेबलमध्ये डेटा फीड करायचा आहे. त्याच्यासाठी मी TD टॅग घेतला. इथं लिहिलेलं आहे 11th सायन्स. म्हणजे पहिला रो जर बघितला आपण तर पहिल्या रोमध्ये स्ट्रीम आणि कपॅसिटी प्रिंट झालेला आहे. सेकंड रोमध्ये काय प्रिंट होईल, तर 11th सायन्स हे एका कॉलममध्ये प्रिंट होईल आणि 100 ही कपॅसिटी दुसऱ्या कॉलममध्ये तुम्हाला प्रिंट करून दाखवली जाईल. इथं मी TR कंप्लीट केलेला आहे म्हणजे माझी सेकंड रो कंप्लीट झालेली आहे. इथं परत मी TR सुरू केला म्हणजे नवीन अजून एखादी रो काय झालेली आहे याच्यामध्ये ॲड झालेली आहे. त्याच्यासाठी मी परत TD टॅग वापरला. इथं 12 सायन्स प्रिंट केलं आणि त्याची कपॅसिटी किती सांगितली, तर 100 एवढी त्याची कपॅसिटी मी इथं सांगितली. त्याच्यानंतर मी काय केलं, तर /TR केलं म्हणजेच माझा जो टेबल आहे तो टेबल काय झाला, इथं रो त्याची फिनिश झाली. त्याच्यानंतर मी काय म्हणते, तर /टेबल म्हटलेलं आहे म्हणजे माझं टेबल इथं काय झालेलं आहे, कंप्लीट झालेलं आहे. त्याच्यानंतर मी काय केलं, तर आपल्याला 2 लिंक दिसल्या, क्लिक ऑन फर्स्ट सेकंड पेज आणि क्लिक ऑन थर्ड पेज. त्याच्यासाठी मी कालच्या लेक्चरला तुम्हाला सांगितलं की आपल्याला जर लिंक द्यायची असेल तर त्याच्यासाठी अँकर टॅग वापरला जातो. इथं काय केलं आहे, तर अँकर टॅग वापरला आहे AHREF आणि इथं कुणाचा ॲड्रेस दिला आहे, तर सेकंड पेजचा. ॲक्च्युली हे पेज आपण आता डिझाईन केलेलं नाही आहे, त्यामुळं ज्याला आपण क्लिक ऑन सेकंड पेजवरती म्हणतो त्याला ते कुठं जंप जाणार आहे, second.html. हे पेज ऑलरेडी तुम्हाला तयार करावं लागणार आहे. त्याला काय केलं जाईल, या पेजवरती जंप केलं जाईल. आणि इथं आपण अजून एक लिंक प्रोव्हाइड केली, क्लिक ऑन थर्ड पेज. त्याच्यासाठी कुठलं पेज दिलेलं आहे, तर third.html. हे दोन्ही पेजेस तुम्हाला डिझाईन करावे लागतील आणि त्यावेळेला काय केल्या जातील, याच्या लिंक त्याला प्रोव्हाइड केल्या जातील. लक्षात आलं की आपण जे आता वेब पेज सॅम्पल बघितलं त्याचा कोड मी कोणत्या टाईपनं डिझाईन केलेला आहे. हे जास्त डिफिकल्ट आहे का हो, नाही आहे. आत्ता जे आपण टॅग शिकलो त्या टॅगचाच वापर करून मी काय केलेलं आहे, हे एक साधं होम पेज तयार केलेलं आहे किंवा वेब पेज तयार केलेलं आहे. लक्षात आले तुमच्या हे सगळे टॅग. आता आपण आज नेक्स्ट टॅग बघणार आहोत, तो आहे लिस्ट टॅग. लिस्ट टॅग, हा लिस्ट टॅग तुम्हाला आता तुमच्या बुकमध्ये आहे. हे तुम्ही ज्या वेळेला मी शिकवते त्यावेळेला तुमच्या बुकमध्ये हे कॉपी करा किंवा कुठं आपला पॉईंट आलेला आहे ते बघा. लिस्ट टॅग हा आत्ताच्या आपल्या सिलेबसमध्ये इन्क्लूड आहे. आता लिस्ट टॅग कशासाठी वापरला जातो बघा, ज्यावेळेला तुम्हाला लिस्ट तयार करायची असेल. बरेचसे वेब पेजेस आपण बघतो की त्या वेब पेजेसमध्ये काय असतात, तर नंबर ऑफ लिस्ट असतात. मग ह्या लिस्ट ज्या आहेत त्या कशा तयार केल्या जातात, तर त्याच्यासाठी हा लिस्ट टॅग जो आहे त्या ह्या लिस्ट टॅगचा यूज केला जातो. मग
लिस्ट तयार करण्यासाठी LI त्यात लिस्ट टॅग जो आहे त्याचं जे काही नेम आहे ते काय आहे LI. म्हणजे ज्या पद्धतीनं आपण बॉडी टॅग म्हणतो त्या पद्धतीनं आपण HRF अँकर टॅग म्हणतो, त्याच पद्धतीने जर तुम्हाला लिस्ट तयार करायची असेल तर त्याच्यासाठी जो टॅग वापरला जातो तो टॅग कोणता असतो तर LI टॅग हा लिस्ट तयार करण्यासाठीचा टॅग वापरला जातो. मग नुसतं LIने लिस्ट तयार होते, पण आपण लिस्ट जर बघितल्या तर त्या लिस्ट कशा असतात तर अट्रॅक्टिव्ह असतात. काही लिस्ट नंबर देणारे असतात, म्हणजे 1 2 3 4 5 असं काही लिस्टला नंबरिंग केलेलं असतं. काही लिस्टमध्ये अल्फाबेट्सचा यूज केलेला असतो, तर काही लिस्टमध्ये बुलेट्सचा यूज केला जातो. म्हणजे जे काही आपले सिम्बॉल्स असतील, सर्कल असेल, डायमंड असेल, त्याच्यानंतर स्क्वेअर असेल, ह्या सिम्बॉलचा यूज करून सुद्धा काय केल्या जातात लिस्ट तयार केल्या जातात. मग बेसिकली लिस्टचे किती टाईप्स आहेत तर 3 टाईप्स ऑफ लिस्ट आर अवेलेबल. त्यातली पहिली टाईप कोणतं आहे तर ऑर्डर्ड लिस्ट, की जे OL या नावानं यूज केली जाते. त्याच्यानंतर सेकंड टाईप जो आहे तो आहे अनऑर्डर्ड लिस्ट, की ज्याच्यासाठी UL हे ॲब्रिवेशन वापरलं जातं. आणि थर्ड टाईपचा लिस्ट टाईप आहे तो आहे डेफिनेशन लिस्ट, की ज्याला DL म्हटलं जातं. लक्षात आलं. लिस्ट टॅग कशासाठी वापरला जातो तर LI जो टॅग आहे त्याला काय म्हटलं जातं लिस्ट टॅग म्हटलं जातं. इट इज यूज टू क्रिएट अ लिस्ट. एखादी लिस्ट जर तुम्हाला तयार करायची असेल तर त्याच्यासाठी हा LI टॅग वापरला जातो. मग लिस्टचे 3 बेसिक टाईप्स आहेत. एक आहे ऑर्डर्ड लिस्ट, की ज्याला टॅग कुठला वापरला जातो OL टॅग वापरला जातो. म्हणजे ज्याला एखादी लिस्ट तुम्ही तयार कराल त्याला जर तिला ऑर्डरिंग करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला नंबरचा वापर करावा लागणार आहे. 1 2 3 नंबर असतील किंवा अल्फाबेट्स असतील किंवा रोमन अंक असतील, या पद्धतीनं तुम्ही काय करू शकता नंबरिंग करू शकता. त्याला जी लिस्ट तयार होणार आहे त्याला ऑर्डर्ड लिस्ट म्हटलं जाईल. त्याच्यानंतर दुसरी आहे अनऑर्डर्ड लिस्ट, की ज्याच्यामध्ये लिस्ट असणार आहे पण त्याला ऑर्डरिंग असणार आहे का नाही आहे, तर त्याच्यामध्ये लिस्ट तयार करण्यासाठी काय केला जातं तर बुलेट्सचा वापर केला जातो. म्हणजेच डिफरंट टाईप्सचे सिम्बॉल्स वापरले जातात, त्याला काय म्हटलं जातं अनऑर्डर्ड लिस्ट. आणि थर्ड टाईपची लिस्ट जी आहे ती आहे डेफिनेशन लिस्ट. आता याच्यातली एक टाईप जी आहे लिस्टचा तो आपण स्टडी करूया. पहिल्यांदा आपण बघणार आहोत ती आहे ऑर्डर्ड लिस्ट. पहिला टाईप जो आहे तो आहे आपला ऑर्डर्ड लिस्ट, की ज्याच्यासाठी टॅग कुठं वापरला जातो OL हा टॅग त्याच्यासाठी वापरला जातो. OL/OL टॅग इज यूज टू क्रिएट ऑर्डर्ड लिस्ट. ज्या पद्धतीने आपण बाकी सगळे टॅग बघितले, म्हणजे जर टेबल तयार करायचं असेल तर टेबल आणि टेबलचा कंटेंट /टेबल, की जो टेबल तयार करतो, त्याच पद्धतीनं ज्याला आपल्याला ऑर्डर्ड लिस्ट तयार करायची असेल त्याला टॅग कोणता वापरला जातो OL. ह्याच्यामध्ये तुमचे लिस्टचे ॲटम्स येणार आहेत आणि /OL म्हटलं की तुमची लिस्ट तिथं काय केली जाईल फिनिश केली जाईल. आता नुसतं OL म्हटलं की लिस्ट तयार होणार आहे का नाही होणार. ज्या पद्धतीने आपण नुसतं जर टेबल म्हटलं तर टेबल तयार होतं का नाही होत. मग जर टेबल तयार करायचं असेल तर आपल्याला काय लागतात रोज आणि कॉलम्स लागतात. म्हणजे आपल्याला काय करावं लागतो तर TR टॅग वापरावा लागतो, तरच ते टेबलच्या रोज तयार होणार आहेत आणि टेबल तयार होणार आहे. इथं सुद्धा OL नुसतं म्हटलं की ऑर्डर्ड लिस्ट तयार होणार आहे, पण ह्या लिस्टमध्ये जोपर्यंत तुम्ही इलेमेंट ॲड करत नाही किंवा ॲटम्स ॲड करत नाही तोपर्यंत ती लिस्ट तयार होत नाही. मग याच्यामध्ये ॲटम्स ॲड करण्यासाठी काय केला जातो तर LI हा टॅग वापरला जातो. म्हणजे सुरुवातीला येणार आहे तुमचा OL टॅग आणि त्याच्यानंतर त्या लिस्टमध्ये तुम्हाला काय काय ॲड करायचं आहे त्या प्रत्येक ॲडच्या वेळेला काय करावं लागणार आहे हा LI टॅग जो आहे तो वापरावा लागणार आहे. त्याच्यानंतर टू क्रिएट ऑर्डर्ड लिस्ट यूज नंबर्स अल्फाबेट्स रोमन नंबर्स फॉर ऑर्डरिंग. आता ज्या वेळेला ही ऑर्डर्ड लिस्ट तयार होते त्यावेळेला तुम्ही कोणती ऑर्डर वापरू शकता तर त्याच्यासाठी नंबर्स वापरू शकता किंवा अल्फाबेटसुद्धा वापरू शकता. कॅपिटल ABCD स्मॉल ABCD किंवा काय वापरू शकता तर रोमन नंबर्स जे आहेत ते रोमन नंबरसुद्धा आपण काय करू शकतो ऑर्डरसाठी यूज करू शकतो. त्याच्यानंतर OL टॅग हॅज 3 ॲट्रिब्यूट्स. आता ज्याला ही ऑर्डर्ड लिस्ट दाखवली जाते
त्याला त्याचे काय आहे तर 3 ॲट्रिब्यूट आहेत. म्हणजे लिस्ट जी आहे ती मोर अट्रॅक्टिव्ह अजून तुम्हाला कशी दाखवता येईल त्याच्यासाठी याचे 3 ॲट्रिब्यूट्स आहेत. ते 3 ॲट्रिब्यूट्स कुठले ते बघूया. आता ऑर्डर्ड लिस्ट ज्याला आपण वापरतो त्याला त्याच्यासाठी जे 3 ॲट्रिब्यूट्स वापरले जातात ते 3 ॲट्रिब्यूट्स कुठले बघा. पहिला त्याचा ॲट्रिब्यूट आहे टाईप. टाईप काय स्पेसिफाय करतो तर तुम्हाला कशा पद्धतीनं ऑर्डर हवी आहे. ओके, जर मला नंबरची ऑर्डर हवी असेल तर मी टाईप इज इक्वल टू इथं 1 म्हटलं तर मला ऑर्डर कशाची मिळणार आहे 1 2 3 4 5 या नंबरिंगनं मिळणार आहे. त्याच्यानंतर मी इथं टाईपमध्ये काय इथं स्पेसिफाय केलं तर कॅपिटल ए स्पेसिफाय केलेलं आहे. ज्याला मी कॅपिटल ए म्हणते त्याला जी माझी ऑर्डर तयार होणार आहे त्याला काय असणार आहेत ABCD या पद्धतीनं त्याला ऑर्डर दिली असेल. आणि तिसरा ॲट्रिब्यूट जो आहे तो आहे रिव्हर्स. रिव्हर्समध्ये काय केलं जातं तर रिव्हर्स ऑर्डरिंग दिलं जातं. म्हणजे सपोज मी इथं ए म्हटलं आहे आणि इथं रिव्हर्स म्हटलेलं आहे. मग ज्याला हे वेबपेज प्रिंट आऊट केलं जाईल त्याला तिथं ऑर्डर कशी असणार आहे तर जे काही रिव्हर्स असेल म्हणजे इथं मी 3 टाकलेले आहेत ABC. मग पहिल्यांदा काय होईल पहिल्याला ऑर्डर काय मिळणार आहे CBA. म्हणजे झेडपासून काय केलं जाईल तुमचं ऑर्डरिंग सुरू केलं जाईल. याच्यामध्ये अजून एक ॲट्रिब्यूट आहे तो आहे स्टार्ट. स्टार्ट काय स्पेसिफाय करतं तर ज्याला तुम्ही हे एखादी जर तुम्हाला नंबरिंग असेल तर ते मिडलपासून सुरू करायचं असेल म्हणजे बाय डिफॉल्ट नंबर हा 1 पासून सुरू होतो. पण जर मला नंबरिंग हे 10 पासून सुरू करायचं असेल तर मी इथं स्टार्ट इज इक्वल टू 10 म्हटलं की माझं नंबरिंग काय केलं जाईल 10 पासून स्टार्ट केलं जाईल. हे झाले त्याचे ॲट्रिब्यूट्स. आता इथं मी एक सॅम्पल कोड लिहिलेला आहे बघा की जो काय दाखवतो तुमचा ऑर्डर्ड लिस्ट जी आपण बघितली ती ऑर्डर्ड लिस्ट इथं काय केली जाते तयार केली जाते. इथं बघा मी H3 हा टॅग वापरलेला आहे की ज्याच्यामध्ये ऑर्डर्ड लिस्ट हे हेडिंग दिलेलं आहे आणि हे हेडिंग कसं दिसणार आहे तुम्हाला H3 साईजमध्ये दिसणार आहे. त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे तर OL म्हणजे माझी ऑर्डर्ड लिस्ट हा टॅग वापरलेला आहे आणि त्याच्यासाठी टाईप इज इक्वल टू दिले. इथं टाईप तुम्ही एखादा नंबर देऊ शकता अल्फाबेट ऑर्डर देऊ शकता. त्याच्यासाठी मी A दिलेला आहे आणि पुढं काय वापरलेलं आहे तर रिव्हर्स हा एक वर्ड वापरलेला आहे. त्याच्यानंतर आता ही माझी लिस्ट डिझाईन झालेली आहे पण ह्या लिस्टमध्ये मला एलिमेंट्स ॲड करायचे आहेत. त्याच्यासाठी मी LI टॅग वापरला. म्हणजे पहिला माझा 11th लिस्टमधला काय असणार आहे बेसिक्स ऑफ IT. त्याच्यानंतर सेकंड काय असणार आहे HTML आणि थर्ड काय असणार आहे SQL. माझी लिस्ट ज्याला कंप्लीट होईल त्याला मी इथं /OL लिहिते आणि त्याच्यानंतर बॉडी क्लोज. आता याचा आउटपुट बघूया आपण काय असणार आहे. हे रिव्हर्स जे आहे ते मी थोड्या वेळासाठी काढते. प्रत्येक टाईपमध्ये आपल्याला आउटपुट हे ऑब्झर्व करायचं आहे की मी टाईप इथं काय टाकल्यानंतर तुम्हाला आउटपुट काय येते. आता हा प्रोग्राम जो आहे तो आपण रन करून बघूया ऑर्डर्ड लिस्टसाठीचा. इथं बघा ऑर्डर्ड लिस्ट प्रिंट झालेलं आहे आणि त्याच्यानंतर इथं ABCD काय केलेलं आहे त्याला ऑर्डर दिलेले आहे. का कारण मी टाईप याची कुठलं काय केलं तर A लिहिलेलं होतं म्हणून याला नंबरिंग कसं झालं ABC या पद्धतीनं त्याला काय करण्यात आलं नंबरिंग देण्यात आलं. हे वेबपेज जरा मी मोठं करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथं बघा ऑर्डर्ड लिस्ट प्रिंट झालेलं आहे आणि नंबरिंग ABC वापरलेलं आहे. आता आपण इथं काय करूया टाईप इज इक्वल टू नंबर टाकूया 1 नंबर टाकूया. बघा आता ह्याचं आउटपुट काय दिसतंय. इथं लिस्टला काय आले नंबर आले 1 2 3. त्याच्यानंतर मी इथं परत चेंज करते टाईप इज इक्वल टू रोमन I टाकते. रोमन I टाकलेलं आहे म्हणजेच रोमन 1 टाकलेलं आहे. आता हे आउटपुट बघा कसं दिसते. हे नंबर कसे झाले तुमचे रोमनमध्ये झाले. अजून आपण काय बघायचं आहे तर रिव्हर्स.
आता इथं मी काय करते तर त्याचा रिव्हर्स हा एक ॲट्रिब्यूट वापरते. आता हीच लिस्ट मला काय होणार आहे रिव्हर्स ऑर्डरमध्ये डिस्प्ले केली जाणार आहे. बघा हे केअरफुली बघा तुम्ही सगळं. आणि तुमच्याकडे घरी जर कम्प्युटर्स वगैरे असतील तर त्या घरी कम्प्युटर्सवरती हे काय करा ट्राय करा. टाईप इज इक्वल टू कॅपिटल ए करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि रिव्हर्स त्याला आपण ऑर्डर केलेली आहे. या पद्धतीनं काय केली जाईल आपल्याला ऑर्डर जी आहे ती ऑर्डर आपण रिव्हर्सही करू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहे ते आहे अनऑर्डर्ड लिस्ट. लक्षात आलं तुमच्या ऑर्डर्ड लिस्टसाठीचा जो कोड आहे तो या पद्धतीचा कोड आहे. इथं OL टॅग वापरला जातो आणि तुम्हाला कोणता टाईप हवा आहे ए कॅपिटल ए पाहिजे नंबर पाहिजे की रोमन पाहिजे ते तुम्ही इथं स्पेसिफाय करू शकता. इथं रिव्हर्स म्हटलं की तुम्हाला काय होणार आहे रिव्हर्समध्ये जाणार आहे रिव्हर्समध्ये जाणार आहे. त्याच्यानंतर स्टार्टनं सुद्धा तुम्ही काय करू शकता तर ती लिस्ट जी आहे ती तिथून स्टार्ट करू शकता. आणि इथं /OL म्हटलं की तुमची काय होणार आहे ऑर्डर्ड लिस्ट इथं तुमची फिनिश होणार आहे. नेक्स्ट आपण बघूया ते आहे अनऑर्डर्ड लिस्ट. सेकंड टाईपची जी आपली लिस्ट आहे ती आहे अनऑर्डर्ड लिस्ट. ही अनऑर्डर्ड लिस्ट कशी तयार केली जाते तर त्याच्यासाठी UL टॅग वापरला जातो की जी काय स्पेसिफाय करते ही जी लिस्ट आहे ती अनऑर्डर्ड टाईपची लिस्ट आहे. मग ज्यावेळेला तुम्ही अनऑर्डर्ड लिस्ट तयार करता त्यावेळेला अनऑर्डर्ड लिस्ट इज क्रिएटेड बाय यूजिंग UL अँड /UL टॅग. जे काही तुम्हाला लिस्टमध्ये लिहायचं आहे ते काय केलं जातं इथं मध्ये लिहिलं जातं आणि ज्यावेळेला तुम्ही हे /UL म्हणता त्यावेळेला तुमची लिस्ट तिथं फिनिश केली जाते. त्याच्यानंतर का नेक्स्ट पॉईंट काय आहे याच्यातला तर दिस टाईप ऑफ लिस्ट इज ऑल्सो कॉल्ड ॲज बुलेट लिस्ट. या टाईपच्या ज्या लिस्ट आहेत ह्या टाईपच्या लिस्टला काय म्हटलं जातं तर बुलेट लिस्टसुद्धा म्हटलं जातं. का कारण इथं जे काही ऑर्डर आहे ते नंबरिंगनं केलं जातं आहे का नाही आहे तर त्याच्यासाठी काय केलं जातात बुलेट्स वापरल्या जातात किंवा सिम्बॉल्स वापरले जातात म्हणून याला काय म्हटलं जातं तर बुलेट लिस्ट असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट काय आहे तर टू ॲड ॲटम्स इन अनऑर्डर्ड लिस्ट यूज LI टॅग. ज्या पद्धतीनं ऑर्डर्ड लिस्ट तयार करण्यासाठी आपण लिस्टमध्ये इलेमेंट ॲड करण्यासाठी LI टॅगचा यूज करतो त्याच पद्धतीनं अनऑर्डर्ड लिस्टमध्ये सुद्धा इलेमेंट्स जर ॲड करायचे असतील तर त्याच्यासाठी काय केला जातो LI टॅगचाच यूज केला जातो. इट हॅज वन ॲट्रिब्यूट टाईप विच हॅज 3 व्हॅल्यूज. याच्यामध्ये सुद्धा याचा ॲट्रिब्यूट काय आहे तर टाईप आहे की जो काय स्पेसिफाय करतो तर जे काही तुम्ही बुलेट्स दाखवणार आहात त्या कोणत्या शेपमध्ये पाहिजे तर त्याच्यासाठी 3 शेप्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. एक आहे डिस्क सर्कल आणि स्क्वेअर. म्हणजे ज्याला ही लिस्ट तयार होईल त्याला त्याच्यासाठी कोणत्या टाईपच्या बुलेट्स वापरू शकता तर डिस्क शेप वापरू शकता की जो राऊंडेड असतो. त्याच्यानंतर सर्कल शेप आणि स्क्वेअर शेप याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता लिस्ट तयार करू शकता. ह्याचं एक एक्झाम्पल बघूया आपण. इथं बघा एक एक्झाम्पल लिहिलेलं आहे मी की ज्याच्यामध्ये अनऑर्डर्ड लिस्ट जी आहे ती अनऑर्डर्ड लिस्ट तयार केलेली आहे. इथं UL टाईप इज इक्वल टू काय लिहिलेलं आहे मी डिस्क लिहिलेलं आहे. म्हणजे ज्यावेळेला माझी ही लिस्ट तयार होईल त्यावेळेला त्याच्यासाठी जे सिम्बॉल्स वापरले जातील ते सिम्बॉल्स कसे असतील तर डिस्कचे असतील. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये इलेमेंट्स ॲड केलेत LI टॅगचा यूज करून. त्याच्यानंतर इथं माझी अनऑर्डर्ड लिस्ट संपलेली आहे. इथं /body
म्हणजे माझं बॉडी कंटेंट संपलेलं आहे आणि /HTML म्हणजे माझं वेब पेज इथं काय झालेलं आहे, फिनिश झालेलं आहे. या पद्धतीनं आपण काय करू शकतो, तर अनऑर्डर्ड लिस्ट जी आहे ती तयार करू शकतो. याचाही प्रोग्राम कोड आपण बघूया. इथं मी एक अनऑर्डर्ड लिस्ट तयार केलेली आहे. आपण जे आता एक्झाम्पल पाहिलं तेच एक्झाम्पल मी काय केलेलं आहे, इथं कोड फॉर्मॅटमध्ये लिहिलेलं आहे. आणि आता आपण हे रन करून बघूया की इथं अनऑर्डर्ड लिस्ट जी आहे ती कशी तयार होते. या पद्धतीनं काय करण्यात आली, तुमची लिस्ट तयार करण्यात आली. आता इथं लिस्टसाठी बघा काय केले, तर हे जे नोटेशन्स आहेत किंवा हे डॉट वापरले, यालाच काय म्हटलं तर आपण तिथं शेप कुठला दिलेला आहे, तर डिस्क हा तिथं टाईप स्पेसिफाय केला आहे, त्यामुळे तिथं काय आलं तर तुमचे डॉट्स आले. इथं आपण जर स्क्वेअर म्हटलं तर बघा लिस्ट कशी तयार होते, स्क्वेअर. इथं काय करण्यात आले, शेप्स जे आहेत ते तुम्हाला स्क्वेअर देण्यात आले. लक्षात आलं की आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय शिकलो, तर जी काही आपली लिस्ट आहे ती लिस्ट कशी तयार केली जाते ती आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी केलं. त्याच्यासाठी आपण 2 महत्त्वाचे लिस्ट टॅग्स बघितले. एक होती ऑर्डर्ड लिस्ट आणि सेकंड टाईप जो होता तो अनऑर्डर्ड लिस्ट. थर्ड टाईपची जी लिस्ट आहे डेफिनेशन लिस्ट, ती आपण उद्याच्या लेक्चरला स्टडी करूया. आजचं लेक्चर जे आहे ते आपण इथं स्टॉप करूया. गुड बाय, हॅव अ नाईस डे.